नमस्कार. मी गौतमी गोदावरी. पुष्प 39. ठो करून बंदुकीची गोळी सुटली आणि बासर क्षेत्री रमलेले माईचे मन क्षणार्धात बोधेगाव पट्ट्यात आले. एका तरुण पोलिसावर एक सैतानी वाळू तस्कराने गोळी झाडलेली पाहून ती अवाक झाली. यांच्यात बऱ्याच वेळापासून वादविवाद सुरू होता आणि आत्ताच्या क्षणाला इतर ठिकाणीही असेच काहीसे चालले होते. पण हे रोजचेच झाले आहे. या नीच मुलांच्या तावडीतून शरीर तर सोडवता येत नाही, निदान मन तरी दूर न्यावे या विचारातच ती बासर क्षेत्री रमली होती आणि इकडे हा वादविवाद या थरापर्यंत गेला. माईला धक्का बसला. तिच्या शुष्क पात्रातील भावार्द्र मनास आणखी एका जखमेची भर पडली. अरे 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 हे काय केले रे? त्या पोलिसाचा देह पाहून ती रुदन करू लागली. त्याच्याबरोबर आलेला एक पोलीस आणि एक ग्रामसेवक वाट फुटेल तिकडे पळत सुटले. त्या वाळू तस्कराबरोबरचे लोक त्याला शिव्या देऊ लागले. मूर्खा, गाढवा, हा नसता उद्योग कशाला केलास रे? आपल्याला फक्त त्याचे हातपाय तोडायचे होते, तर हे काय करून बसलायस? अरे वर्दीवाला आहे ना तो. तसा तो मारेकरी चेव खाऊन म्हणाला, ए बनबन नाही पाहिजे. 1-2 वर्षातून एखादा टपकवला ना बरं राहतं ते. आणि वर्दीला काय घाबरता? हप्ते देतो आपण. याला बी घे म्हणत होतो. बाबा थोडं जास्त घे. पण नाही, याला तर ड्युटी करायची होती. कर म्हणावं ड्युटी आता मसनात जाऊन. आणि त्या मृत पोलिसाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून त्याने ट्रकवाल्याला झटपट निघण्याची खूण केली. आणि त्याच्या साक्षीदारांना तो म्हणाला, आता चला झटकन. याच्याबरोबरचे ते 2 कुत्रे भुकतच गेले असतील आणि अजून 10 कुत्रे येतील. आणि अतिविचित्र शिवी त्या मृतदेहाला देऊन त्याने मोटरसायकल सुरू केली. त्याच्या पाठीमागे एक जण बसला. तो मात्र घाबरलेलाच होता. दुसऱ्या मोटरसायकलवर आणखी 2 जण बसले आणि दोन्ही मोटरसायकली भरधाव निघाल्या. दुःख आणि संतापानावर होऊन माईने केलेला आक्रोश कोणासही ऐकू जात नाही. त्या निचेष्ट देहाकडे पाहून ती आणखीन कळवळली. प्रभू, जेमतेम तिशीतील आहे हा. वाळूसाठी जीव घेतला हो याचा. पहा ना प्रभू, माणसानेच निर्माण केलेला हा पैसा माणसापेक्षा मोठा कसा झाला हो? हे मारेकरी स्वतःच्या लेकरांना जे काही खाऊ घालत असतील त्याला या सांडलेल्या रक्ताचीच चव नाही का येणार? ही माणसं आता गिधाडं झाली आहेत प्रभू. नाही नाही, यांना गिधाडं म्हणणं हा गिधाडांचाही अपमान आहे. ते फक्त मृत अथवा मृतप्राय प्राण्यांचे लचके तोडतात. पण हे जो स्वतः सशक्त असून यांचे पोषण करू शकतो त्यालाच कमकुवत अशक्त बनवून संपवतात आणि त्यात जो मध्ये येईल त्यालाही संपवतात. अरे ज्या भूमीत तुम्ही याचा जीव घेतला आणि रोजच मला ओरबाडताय त्या भूमीत माझ्या या वाळूच्या कणाकणात शाळीग्राम पाहणारा निंबकाचार्य होऊन गेलाय. वाळूच्या कणाकणात शाळीग्राम आणि प्रत्येकात ईश्वर पाहण्याची शिकवण देण्यासाठी जय सर्वेश्वर अशी गर्जना करीत सतत चक्राप्रमाणे गतिशील असलेला निंबकाचार्य. तुम्ही काय ओळखले रे त्याला? एक मोठे मंदिर बांधले की संपले का कर्तव्य? की पूर्ण झाली त्याची भक्ती? अरे त्याच्या पूजेतील हे गुंजे एवढे शाळीग्राम हे प्रतीक रूपात आहेत. ते ब्रह्मदेवाने सनकादी ऋषींना दिले. सनकादी ऋषींनी ते नारदांना दिले आणि नारदांनी ते निंबकाचार्यास दिले. आणि आता निंबकाचार्यांच्या गादीवर बसणारे आचार्य त्याचे पूजन करतायत. पण याचा अर्थ काय ते कळतोय का तुम्हाला? सृष्टी सर्जनकर्त्या ब्रह्माने भगवतपरायण ब्रह्मचारी सिद्ध आणि तपोमूर्ती अशा सनकादी ऋषींना हे शाळीग्राम पूजेचे व्रत दिले. ते त्यांनी त्रैलोक्यात भ्रमण करणाऱ्या नारदांना दिले. काय आहे हे शाळीग्रामाचे व्रत? तुम्हाला काय वाटते? एक गोलाकार दगड म्हणजे शाळीग्राम आणि तो पूजेत ठेवला की झाले? अरे शाळीग्राम म्हणजे साक्षात विष्णू. पोषक शक्ती विष्णू म्हणजेच सर्जनकर्त्या ब्रह्मदेवाने पोषणकर्त्या शक्तीचे पूजन करण्यास सांगितले. आणि पूजनाचा अर्थ काय? दही दुधाने अभिषेक केला की झाले? ज्याचे पूजन करायचे
त्याचा आदर झाला पाहिजे. मूर्खांनो, माझे वालुकामय शरीर हे साक्षात विष्णू रूप आहे, म्हणजेच पोषण करते आहे, आणि ते तुम्ही ओरबाडताय. उपाशी मराल. आणि हा शाप नाही, हे वास्तव आहे. कारण जो पोषण करतो त्याला मारायला निघालात तर उपाशी नाही मरणार तर काय होईल. आज निंबकाचार्य ईश शक्तीकडे बसून रुदन करीत असेल. त्यांनी सांगितले काय आणि तुम्ही करता काय. मुंगी, शेवगाव, बोधेगाव पट्ट्यातील वाळू जास्त दर्जेदार आहे असे ऐकता, बोलता, पण त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला. अरे ती काय फक्त वाळू आहे. शाळीग्राम आहेत ते, विकून टाका. शाळीग्रामाला विकून टाका. शाळीग्राम विकण्या इतके अधपतित तर तुम्ही झालाच आहात. ती पहा पोलिसांची गाडी आली. किती निवांत आली. केव्हाचे हे लेकरू इथे मरून पडले आहे आणि हे आत्ता येत आहेत. आणि दुसऱ्या गाडीत त्यांचे कुटुंब आले. आता ते सर्वजण आक्रोश करतील, पण हे पोलीस त्यांना या मृताकडे येऊ देणार नाही. कारण त्यांना पंचनामा करायचा नाही का. तास 2 तास पंचनामा, मग 2-4 तास पोस्टमार्टेम, आणि मग गाठोडे बांधून माझ्याकडे आणतील जाळायला. संपली. जो घटकेपूर्वी स्वतःच्या पायाने वाळू चोरांवर कारवाई करण्यास आला होता त्याचे गाठोडे तयार. मग कोर्ट कचेऱ्या, कारवाई, तपासाचे आश्वासन, मंत्र्यांचे दौरे, आणि शेवटी नुकसान भरपाई. प्रभू, नुकसान भरपाई म्हणजे काय. माणसाला माणूस नाही बरं का. तुम्हाला येथील शब्दप्रयोग ज्ञात नसावेत म्हणून सांगते. नुकसान भरपाई म्हणजे 1,00,000-2 लाख रुपये दिले की संपले, फाईल बंद. पाहिलत ना प्रभू, या भूमीवर राहून माझे ज्ञान किती वाढले. ते सर्व काही माहीत झालंय मला. ही भ्रष्ट व्यवस्था मला नष्ट करण्यास निघाली आहे. हे मुंगी पैठण संपूर्ण जगाला मार्गदर्शन करेल एवढे शक्तिशाली होते. इथे वर्षानुवर्ष कडुनिंबाच्या वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन झाले. तसे शाळीग्रामाचेही पूजन झाले. हे कडुनिंबाचे संवर्धन आणि माझ्या अर्थात नदीच्या वाळूचे संरक्षण, या 2 गोष्टी जर या मुंगी गावाने जगाला दिल्या तर आता प्रदूषणाच्या समस्येतून ही सृष्टी मुक्त होईल. पण नाही, ते होणे नाही. कारण येथील चांगली मुले हातावर हात घेऊन बसली आहेत आणि बोटावर मोजणे इतकेच नीच आहेत, पण ते शक्तिशाली ठरले. प्रभू, शालिवाहन काळातही असेच घडले होते. येथील प्रजा हातावर हात घेऊन बसली होती, निस्तेज, निष्क्रिय झाली होती. पण शालिवाहनाने त्यांच्यात प्राण फुंकले होते आणि प्रजा तेजस्वी, जिवंत करूनच दाखवली होती. पण आता कुठला शालिवाहन. मृत पोलिसाचे कुटुंब आक्रोश करते, बाकीचे तटस्थपणे पंचनामा करतायत. हे झाले येथील चित्र. पण इतरत्रही वाळू चोरांचा धुडगूस सुरूच आहे. पण माईच्या मनात शालिवाहनाची आठवण येताच नागडोहावरील जलावर आनंदाचे तरंग उठले. क्षणभर नागडोहाला पैठणमधील सांडपाण्याच्या दुर्गंधीचा विसर पडला. पण शालिवाहनाच्या काळातच काय, पण त्याच्याही मागच्या पुढच्या काळात सांडपाणी तिच्या जलात सोडून कोणीच तिची इतकी मोठी विटंबना केली नव्हती, हेही माईला आठवले. आणि तनामनाची जखम आणखी दाह देऊ लागली. असे जखमी तन वर्तमानात ठेवून घायाळ मनासह माई शालिवाहन काळात गेले. धन्यवाद.